20 कोटी रुपयांसाठी एखादा मुलगा आपल्या आईला जिवंत पुरू शकतो का? ही कथा आहे एका लोभी मुलाची, ज्याने जगासमोर स्वतःच्या आईची हत्या करून विम्याचे पैसे लाटले. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. जेव्हा त्याच्या खोटेपणाच्या किल्ल्याला आगीने वेढले, तेव्हा तीच मृत आई त्या ज्वाळांमधून बाहेर आली आणि तिने एक असे सत्य उघड केले ज्याने सर्वांना हादरवून सोडले. पैसा खरोखरच माणुसकीपेक्षा जास्त महत्वाचा असू शकतो का? मृत्यू माणसाला फक्त एकदाच येतो, पण जेव्हा काही कागदपत्रांवर तुमचंच रक्त तुमचा मृत्यू सिद्ध करतं. जर कोणी तुम्हाला तुमच्याच घराच्या अंधाऱ्या तळघरात जिवंत पुरले, तर तो मृत्यूपेक्षाही लाखो पटीने भयानक नरक आहे. ती आई जिने स्वतःचे पोट फाडून फाटलेली कपडे घालून शहरातील सर्वात श्रीमंत बनवले होते आणि आज विम्याच्या 20 कोटी रुपयांच्या लोभापायी त्याच मुलाने आपल्या आईला जगाच्या नजरेत मृत ठरवले होते. एका अलिशान महालात मुलाच्या यशानिमित्त उत्सव साजरा होत होता आणि खाली त्याच राजवाड्याच्या पायांच्या अंधाऱ्या तळघरात एक आई गेल्या 3 वर्षांपासून स्वतःच्या श्वासाचे ओझे वागवत होती. ही कथा घरातून हाकलून देण्याची नाही, तर एका भयावह आणि एक मानसिक हत्या घडली आहे, ज्यात मुलाने विटा आणि सिमेंटने आपल्या आईचा आक्रोश दाबून टाकला आहे. पण जेव्हा सत्याने ती शांतता भेदली, जेव्हा तो आला, तेव्हा त्या लोभी मुलाचा गर्व अशा प्रकारे राखेत बदलला ज्याची कोणीही कल्पनाही केली नसेल. दिल्लीच्या एका अत्यंत उच्चभ्रू परिसरात वसलेल्या त्या 4 मजली बंगल्याचे सौंदर्य ते एक पाहण्यासारखे दृश्य होते. बाहेरच्या जगाला कुणाल एक अत्यंत आदर्शवादी आणि प्रतिष्ठित माणूस वाटत होता, पण त्या भव्य बंगल्याच्या तळमजल्यावर जिन्याखाली एक जुन्या दमट स्वयंपाकघरात एक असे सत्य दडले होते, ज्याची दुर्गंधी कुणाल आणि विशाखाच्या महागड्या परफ्यूम सारखी लपलेली होती. स्वयंपाकघर काळोखमय होते. छतावर काच असलेली एकमेव खिडकी बाहेरून एका लोखंडी खिळ्याने बंद केली होती, ज्यामुळे सूर्यप्रकाशाचा एक किरण किंवा हवेचा झोतही आत येऊ शकत नव्हता. त्या अंधाऱ्या दमट खोलीच्या एका कोपऱ्यात एका फाटलेल्या दुर्गंधीयुक्त गालिच्यावर 65 वर्षीय कावेरी देवी पडल्या होत्या. त्यांचे शरीर हाडांच्या सापळ्यासारखे झाले होते. ते एक भयावह दृश्य होते. त्यांचे केस गुंतले होते आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार झाली होती आणि त्यांचे ओठ तहानेने कोरडे पडले होते. वरच्या मजल्यावरील हॉलमध्ये बरीच लगबग सुरू होती. आज कुणालच्या यशाचा मोठा सोहळा होता. बाथरूमच्या छताला जोडलेला एक छोटा लोखंडी पाईप वरच्या मजल्यावरून येणारे आवाज त्यातून खाली येत होते. कावेरी देवीने आपले थरथरते अशक्त हात जमिनीवर ठेवले आणि मोठ्या मुश्किलीने पाईपच्या तळापर्यंत सरपटत गेली. कुणालचा भारदस्त आणि अधिकारवाणीचा आवाज ऐकू येत होता. माझ्या मित्रांनो, आज मी जे काही आहे ते सर्व माझ्या दिवंगत आईच्या आशीर्वादांमुळे आहे. 3 वर्षांपूर्वी एका कार अपघातात ती आम्हाला सोडून गेली. जेव्हा ती निघून गेली, तेव्हा माझ्यासाठी सर्व काही उद्ध्वस्त झाले, पण तिच्या आठवणीत मी बांधलेले अनाथाश्रम तिचे नाव कायम जिवंत ठेवेल. बाथरूमच्या अंधारात उभ्या असलेल्या कावेरी देवीच्या कोरड्या डोळ्यातून अश्रूंचे 2 गरम थेंब पडले. आई गेली, गाडीचा अपघात, अनाथाश्रम, प्रत्येक शब्द करवतीसारखा त्याच्या हृदयाला घायाळ करत होता. आपल्या आईसाठी, जगासाठी रडणारा तो मुलगा, त्याच मुलाने गेल्या 3 वर्षांपासून आपल्या आईला या अंधाऱ्या नरकात जनावरांसारखं साखळदंडात बांधून ठेवलं होतं. कावेरी देवीचं मन 3 वर्षांपूर्वीच्या त्या भयंकर रात्रीकडे गेलं, ज्या रात्री तिचा जीव गेला होता. कायमचे सर्व काही संपले होते. कुणालचा व्यवसाय बुडाला होता.
त्याच्यावर बाजाराचे लाखो रुपयांचे कर्ज होते आणि त्याला तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता होती. कावेरी देवीच्या नावावरती तिच्या पतीनं यापूर्वी एक मोठी जीवन विमा पॉलिसी काढली होती, जिची किंमत आता 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. एका रात्री कुणाल त्यांच्या खोलीत आला. त्याच्या डोळ्यात एक विचित्र भयावह लोभ होता. त्याने कावेरी देवीच्या दुधात झोपेच्या जड गोळ्या मिसळल्या होत्या. जेव्हा कावेरी देवीला शुद्ध आली तेव्हा ती तिच्या खोलीतील आलिशान पलंगावर नव्हती, तर या अंधाऱ्या आणि दमट तळघराच्या थंड जागेत होती. ती जमिनीवर पडली होती. विशाखा तिच्या समोर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक दृष्ट चेटकणीसारखं हास्य होतं. ही कोणती जागा आहे? कुणाल कुठे आहे? कावेरी देवीने घाबरून विचारले. कुणाल अंधारात होता. तो आत आला. त्याच्या हातात काही कागदपत्र होती. आई, तुझ्या मृत्यूची तयारी केली आहे. कुणाल एखाद्या यंत्राप्रमाणे भावनाशून्य स्वरात म्हणाला. त्या खड्ड्यात तुमच्या कपड्यांनी मृतदेह सजवून त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. पोलिसांच्या आणि जगाच्या नजरेत तुम्ही मृत आहात. तुमचे मृत्यू प्रमाणपत्र जारी झाले आहे आणि विमा कंपनीने मला 20 कोटी रुपये दिले आहेत. कावेरी देवीच्या हृदयाला जणू कोणीतरी ठोके मारत आहे असे वाटले. का कुणाल, काय बोलतोयस बाळा? मी जिवंत आहे. मी तुझी आई आहे. काही रुपयांसाठी तू मला मारलेस. ती वेड्यासारखी किंचावू लागली. गप्प बस म्हातारे. विशाखा पुढे आली. तिने कावेरी देवीचे केस घट्ट पकडले आणि तिला जमिनीवर झोकून दिले. जर तू आवाज करण्याचा प्रयत्न केलास तर आम्ही तुझे अक्षरशः तुकडे करून इथेच जाऊन टाकू आणि तुला तळघरात पुरवू. आता तू या जगासाठी एक प्रेत आहेस आणि मेलेले लोक आवाज करत नाहीत. त्या रात्रीपासून कावेरी देवीसाठी सूर्य कायमचा मावळला. एका आईसाठी जिने आपल्या मुलाला शिकवले होते, पण आज आपला मान राखण्यासाठी आणि आपली देणी फेडण्यासाठी त्याच मुलाने आपल्या आईची हत्या केली होती. कपाटाचा जड लोखंडी दरवाजा करकरत उघडला. कावेरी देवी घाबरून पाईपपासून मागे सरकली आणि आपल्या फाटलेल्या चटईवर अंग चोरून बसली. विशाखा दारातून आत आली. तिच्या हातात 2 दिवसांपूर्वीच्या शिळ्या पोळ्या आणि काही सुक्या भाज्या होत्या. तिने कुत्र्यासारखं कावेरी देवीच्या दिशेने ताट फेकलं. हे शांतपणे खा. आणि हो, आज वर बरेच महत्वाचे लोक येणार आहेत. जर तुम्हाला खोकला आला किंवा जर तो आवाज वर आला तर मी तुला 2 दिवस पाण्याचा एक घोटही देणार नाही. बाथरूमच्या दुर्गंधीने किळस आल्याने रुमालाने चेहरा झाकत विशाखा म्हणाली. कावेरी देवीचे ओठ तहानेने थरथरत होते. सुनबाई, मुली, मला फक्त थोडं पाणी दे. कालपासून माझा घसा कोरडा पडला आहे. ती एखाद्या भिकाऱ्यासारखी हात जोडून गयावया करू लागली. पाणी? विशाखा निर्दयपणे हसली. तिने हातातील पाण्याची छोटी बाटली उघडली आणि कावेरी देवीच्या अगदी समोरच ओलसर जमिनीवर ते सगळं पाणी ओतलं. जमिनीवर चाटून घे. तुझी किंमत हीच आहे. हे केवळ एक सडक चालणारं आयुष्य नाही. आम्ही तुला जिवंत ठेवत आहोत. यासाठी कृतज्ञ राहा. विशाखाने दार बंद केले आणि ती निघून गेली. बाहेरून कुलूप लावल्याचा आवाज आला. कावेरी देवीने जमिनीवर पडलेले पाणी उचलून आपल्या हातात घेतले. तिने बोटांनी त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, पण चिखलाने सर्व काही शोषून घेतले होते. एका आईची असह्यता पराकोटीला पोहोचली होती. तिला रडावेसे वाटत होते, पण तिच्या डोळ्यातील अश्रूही आटून गेले होते. वरच्या मजल्यावरील हॉलमध्ये संगीत वाजत होते. कुणाल आपल्या
नवीन प्रकल्पाचा आनंद साजरा करत होता. त्याने आपला महाल 20 कोटी रुपयांच्या पायावर उभारला होता, ज्याच्या प्रत्येक विटेत त्याचे रक्त आणि त्याच्या स्वतःच्या आईच्या अश्रूंचा दुर्गंध मिसळला होता. रात्रीचे 11 वाजले होते. उत्सव जोरात सुरू होता. कुणाल आणि विशाखाची 7 वर्षांची मुलगी अवनी घराच्या वरच्या मजल्यावरच्या तिच्या खोलीत झोपली होती. कोणाचेच लक्ष नव्हते. मग हॉलच्या बाजूच्या मुख्य स्वयंपाकघरात शॉर्ट सर्किट झाले. ठिणग्या उडाल्या आणि काही क्षणातच आगीने पडदे आणि डिझायनर फर्निचरला वेढले. आग खूपच भयंकर होती आणि ते इतक्या वेगाने पसरले की संपूर्ण हॉलमध्ये घबराट पसरली. धूर इतका दाट झाला की श्वास घेणेही कठीण झाले. पळा, बाहेर पडा, कुणाल मुख्य दरवाजाकडे धावत ओरडला. विशाखा सुद्धा लोकांना बाजूला सारत ती आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर धावली. सर्व पाहुणे आणि नोकर घाबरून लॉनकडे धावले. आग आता बंगल्याच्या पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. तेवढ्यात विशाखाला अचानक आठवलं, अवनी आत आहे कुणाल, ती वरच्या खोलीत झोपली आहे. विशाखा वेड्यासारखी ओरडायला लागली. कुणालने बंगल्याच्या दिशेने पाहिलं. आगीच्या ज्वाळांनी दरवाजाला पूर्णपणे वेढले होते. आत जाणे म्हणजे मृत्यूच्या जबड्यात उडी मारण्यासारखे होते. तोच धिप्पाड आणि शक्तिशाली कुणाल, ज्याने आपल्या आईला 20 कोटी रुपयांना दफन केले होते, तो आता स्वतःच्याच विळख्यात सापडला होता. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी आगीत उडी मारण्याचे धाडस त्याला झाले नाही. तो भ्याडपणे मागे हटला. आत खूप आग आहे विशाखा, आपण जळून जाऊ. अग्निशमन दलाला बोलवा, कुणाल घाम पुसत म्हणाला. विशाखा जमिनीवर कोसळली आणि किंचाळू लागली. त्याच क्षणी खाली अंधाऱ्या तळघरात आगीची उष्णता आणि वरून येणारे किंचाळणे कावेरी देवीपर्यंत पोहोचले. बाथरूम धुराने भरत होते. पाईपमधून त्याला विशाखाची किंकाळी ऐकू आली, अवनी आत आहे कुणाल, अवनी. तिची लहान नात, जिला तिने स्वतःच्या हातांनी खाऊ घातले होते. कावेरी देवी गेल्या 3 वर्षांपासून धड उभीही राहू न शकणाऱ्या त्या स्त्रीच्या हाडांच्या सापळ्यासारख्या नाजूक शरीरात अचानक एक अलौकिक आणि भयानक वादळ उसळले. आज तिच्या आत आई आणि आजी यांची एक अशी राक्षसी शक्ती जागृत झाली होती, जिला मृत्यू सुद्धा थांबवू शकत नव्हता. तिने कपाटाच्या जड लाकडी दरवाजाकडे पाहिले. त्याचे कुलूप बाहेरून लावलेले होते. कावेरी देवी मागे सरकल्या. त्यांनी आपली सगळी शक्ती एकवटली आणि खांद्याने दारावर जोरात प्रहार केला. पहिला फटका, दुसरा आणि तिसरा, आणि ते जुने लाकूड तडकले. तिच्या खांद्यातून रक्त वाहू लागले, पण तिने त्याची पर्वा केली नाही. तिने दोन्ही हातांनी लाकडाचा तो तुटलेला तुकडा तोडला आणि बाथरूम मधून बाहेर चढली. दिल्लीच्या त्या उच्चभ्रू परिसराचे क्षितिज आज रात्री ते धुराच्या आणि भटकलेल्या ज्वाळांच्या गडद विषारी ढगांनी वेढले गेले होते. 20 कोटी रुपयांच्या अप्रामाणिकपणाच्या आणि एका आईच्या अश्रूंच्या पायावर बांधलेला तो भव्य 4 मजली महाल आता पत्त्यांचा एक गट्टा बनला होता. ते पानांसारखं जळत होतं. ज्वाळा इतक्या भयंकर होत्या की त्यांची उष्णता दूरवरूनही हवेत जाणवत होती. महागड्या काचेच्या खिडक्या मोठ्या आवाजासह फुटून लॉनवर पडत होत्या. जणू काही ते घरच आपल्या आत दडलेले भयंकर पाप ओकत होते. बाहेरच्या विस्तीर्ण लॉनवर अग्निशमन दलाची अनेक वाहने दाखल झाली होती. लाल आणि निळ्या दिव्यांच्या झगमगाटाने धुरकट अंधार भेदला. पोलिसांच्या गाड्यांच्या सायरनचा आवाज आणि मीडियाच्या कॅमेऱ्याच्या फ्लॅश लाईट्सनी लॉन दिव्यासारखे उजळून टाकले होते.
शहरात नुकतेच दाखल झालेले सर्व श्रीमंत पाहुणे कुणालच्या यशाचा आनंद साजरा करत होते, पण आता ते अविश्वासाने खोकत हा प्रकार पाहत होते. कुणाल आणि विशाखा लॉनच्या अगदी मध्यभागी उभे होते. कॅमेरे त्यांच्याकडे वळलेले होते आणि ते दोघेही अत्यंत किळसवाना आणि खोटा दिखावा करत होते. माझी मुलगी आत आहे इन्स्पेक्टर, माझी अवनी आत आहे. विशाखा गुडघ्यावर कोसळली. तिच्या डिझायनर कपड्यांवर धूळ साचली होती. त्याने भीतीने किंचाळल्याचे नाटक केले, पण आत जाण्याचे धाडस त्याच्यात नव्हते. कॅमेरा समोर स्वतःला एक असह्य वडील दाखवण्याचा प्रयत्न करणारा कुणाल रुमालाने आपला चेहरा लपवत होता. तो रडत होता. मी सगळं गमावलं. माझी 7 वर्षांची मुलगी आत झोपली होती आणि ही आग, अरे देवा, माझी लूट झाली. कुणालची विकृती इतकी खोल होती की तो स्वतःच्या मुलीच्या बाजूनेही उभा राहू शकला नाही. तो केवळ प्रसार माध्यमांसमोर रडण्याचे नाटक करत होता, जेणेकरून उद्या वर्तमानपत्रांमध्ये त्याचे महानत्व आणि दुर्दैवी घटना छापून येईल आणि त्याला सहानुभूती मिळेल. नळ्या घेऊन अग्निशमन दलाचे जवान मुख्य दरवाजाकडे जात होते. तेवढ्यात अचानक त्या धगधगत्या मुख्य दरवाजाच्या मधोमध असं काहीतरी घडलं की आगीच्या ज्वाळांचा आवाजही शांत झाला. ती जड जळणारी चौकट एका भयानक आवाजासह अचानक कोसळली आणि आगीच्या त्या भयंकर, मन हेलावून टाकणाऱ्या भोवऱ्यातून एक सावली बाहेर पडली. अचानक लॉनच्या पलीकडे एक भयान शांतता पसरली. रडणाऱ्या स्त्रियांनी आपल्या किंकाळ्या दाबून ठेवल्या. अग्निशमन दलाचे जवान थांबले आणि त्यांच्या पाईपमधून पाणी जमिनीवर पडू लागले. कॅमेरे जागेवरच गोठले. कुणालने चेहऱ्यावरून रुमाल काढला. त्याची नजर त्या सावलीवर पडली आणि पुढच्याच क्षणी कुणालच्या शरीरातील सर्व रक्त जणू एकाच फटक्यात गोठून गेले. त्याचे डोळे इतके विस्पारले की जणू ते खोबणीतून बाहेरच पडतील असे त्याला वाटले. त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती आणि त्याच्या हृदयाचे ठोके थांबले होते. विशाखा किंचाळण्याआधीच एक काटा घशात अडकून तिचा श्वास गुदमरला. ती सावली दुसरी कोणी नसून कावेरी देवी होती, पण ती जगाला माहीत असलेली कावेरी देवी नव्हती. 3 वर्षांचा भयानक नरक यातना भोगल्यानंतर ती जणू महाकालीचाच जिवंत अवतार दिसत होती. तिचे शरीर केवळ एक चिंध्यांचा सांगडा बनले होते. तिच्या मळकट फाटलेल्या कपड्यांमधून अजूनही धुराचे लोट निघत होते. तिचा चेहरा पूर्णपणे काजळीने माखलेला होता, घामाने आणि रक्ताने ओथंबलेला होता. तळघराचा दरवाजा तोडल्यामुळे तिच्या खांद्यांची त्वचा सोलली गेली होती आणि तिथून ताजं घट्ट रक्त वाहत होतं, ज्यामुळे तिची फाटलेली साडी लाल रंगाने माखली होती. जड गंजलेल्या लोखंडी साखळ्या अजूनही तिच्या दोन्ही पायांना बांधलेल्या होत्या, ज्या जमिनीवरून एका भयानक धडधडाटासह ओढल्या जात होत्या. पण सर्वात भयानक गोष्ट ही होती की त्या हडकुळ्या हाडांच्या सापळ्यासारख्या 65 वर्षांच्या वृद्ध महिलेने कुणालच्या 7 वर्षांच्या मुलीला आपल्या छातीशी धरले होते. तिने अवनीला घट्ट धरले होते. तिने आपल्या पदराने आपल्या नातीला झाकून तिला भडकलेल्या आगीच्या ज्वाळांमधून बाहेर आणले होते. अवनीला कोणतीही इजा झाली नव्हती, साधा ओरकडाही नव्हता. कावेरी देवी धगधगत्या आगीतून अशा प्रकट झाल्या जणू काही महाकाली देवी आपल्या मारेकऱ्यांचा नाश करण्यासाठी स्वतःच्या चितेच्या राखेतून उठले असावी. तिच्या उघड्या फोड आलेल्या टाचा मातीच्या जमिनीला घट्ट चिकटल्या होत्या. ती जमिनीवर कोसळत होती, सावकाशपणे, पण एखाद्या क्रूर आणि अजिंक्य वाघिणीच्या थाटात.
ती कुणाल आणि विशाखाच्या अगदी समोर येऊन उभी राहिली. तिथे शहराचे श्रीमंत पाहुणे आणि प्रतिष्ठित व्यक्ती उभे होते. हे भयानक आणि अविश्वसनीय दृश्य पाहून अधिकारी, पोलीस आणि पत्रकार थक्क झाले. 21व्या शतकाच्या या उच्चभ्रू परिसरात हे लोक साखळदंडात जखडलेले होते. हे कोणाच्याही कल्पनेपलीकडचे होते. ही साखळदंडाने जखडलेली, थकलेली, हाडांच्या सापळ्यासारखी दिसणारी म्हातारी कोण आहे आणि ती आगीतून कशी वाचली? ही कोण? ही म्हातारी कोण आहे? मिस्टर कुणाल? एका अत्यंत प्रतिष्ठित राजकारण्याने भयभीत होऊन विचारले. आणि तिने तिच्या पायांना या लोखंडी साखळ्या का बांधल्या आहेत? एका थरथरत्या आवाजाने विचारले. कुणालचे संपूर्ण शरीर पक्षाघात झालेल्या रुग्णाप्रमाणे थरथरत होते. त्याचे ओठ थरथरत होते, तोंड उघडे होते, पण त्याचा कोरडा घसा एकही शब्द उच्चारू शकला नाही. त्याच्या 200 दशलक्ष डॉलर्सच्या आलिशान सूटमध्ये त्याचा आत्मा एखाद्या रस्त्यावरच्या किड्यापेक्षाही जास्त असह्य पडला होता. ती तीव्र वेदनेने विव्हळत होती. विशाखा भीतीने थरथर कापत 2 पावले मागे सरकली. जणू काही एखादी चेटकीन तिला गिळायला आली होती. कावेरी देवीने आपल्या थरथरणाऱ्या पण मजबूत बाहूंमध्ये अवनीला हळुवारपणे सावरले. अवनी, आई, आई असे ओरडत आपल्या आईकडे धावत गेली. नात सुरक्षित होती कारण तिच्या स्वतःच्या आजीनेच तिला वाचवले होते. अवनी निघून गेल्यावर लगेच कावेरी देवीने मान वर केली. तिने आपल्या त्या खोल, लाल आणि पूर डोळ्यांनी कुणालकडे पाहिले. त्या डोळ्यांखालील काळ्या खड्ड्यांनी त्या अंधाऱ्या तळघरातील गेल्या 3 वर्षांची साक्ष दिली. तिच्या आवाजात आता असह्यता किंवा हताशा नव्हती. तिच्या आवाजात स्मशानभूमीसारखी शांतता, एक भयानक आणि जीव घेणे सत्य होते, ज्यामुळे तिथे उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला आणि तिचा आत्मा छिन्न विछिन्न केला. तो मला कसा ओळखणार साहेब? कावेरी देवी त्या राजकारण्यांकडे आणि उपस्थित पत्रकारांच्या कॅमेऱ्याकडे पाहत म्हणाल्या. त्यांचा तो जड, खरखरीत आणि कानठळ्या बसवणारा आवाज. त्या रात्रीच्या शांततेत तो आवाज बर्फाच्या चाबकासारखा घुमला. मी बोलते, प्रसिद्ध, आदरणीय आणि महान कुणाल, ज्याने अवघ्या 3 वर्षांपासून माझ्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आणि माझ्या अस्थींवर अंत्यसंस्कार केले. मी या शहरातली सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. या कुणालची दुर्दैवी अभागी आई, ज्याला त्याने 20 कोटींच्या विम्याच्या लोभापायी कागदोपत्री मृत घोषित केलं होतं. काय? कैलासवासी आई. पण ती 3 वर्षांपूर्वी वारली. 20 कोटी रुपयांचा विमा. ही बाई काय बोलते? एका भयंकर गोंधळाने आणि भूकंपासारख्या धक्क्याने संपूर्ण गर्दी हादरली. लोक आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. पोलीस निरीक्षकाला धक्का बसल्याने तो तात्काळ आपल्या हवालदारांसह पुढे धावला. मीडियाच्या कॅमेऱ्याचे फ्लॅशलाइट्स आता थेट कुणालच्या घामाने भिजलेल्या चेहऱ्यावर आणि कावेरी देवीच्या साखळ्यांवर झळकत होते. प्रत्येक पत्रकार माईक घेऊन पुढे आला. कुणालला वाटले की त्याचे जग त्याच्या हातून निसटत आहे. त्याचा प्रतिष्ठित मुखवटा फार चिंध्या होत होता. त्याने आपली नीचता आणि भित्रेपणा कबूल केला. सर्व मर्यादा ओलांडून त्याने आपले 200 दशलक्ष रुपयांचे खोटे वाचवण्यासाठी शेवटचा घृणास्पद प्रयत्न केला. आई, तू काय म्हणते आहेस? खोटे अश्रू रोखण्याचा प्रयत्न करत कुणाल अडखळत म्हणाला. मग तो इन्स्पेक्टरकडे वळून म्हणाला, इन्स्पेक्टर साहेब, ही कोणीतरी वेडी बाई आहे. ही माझी आई नाही.
माझी आई 3 वर्षांपूर्वी एका कार अपघातात वारली. पोलिसांनीच तिचा मृतदेह ताब्यात घेतला. ही कोणीतरी भामटी आहे. ती जळत्या घराचा फायदा घेत आहे. गप्प बस कुण्या. कावेरी देवीच्या घशातून आलेली ही गर्जना इतकी भयानक, इतकी क्रूर आणि इतकी वेदनादायी होती की कुणाल भीतीने जागेवरच उभा राहिला. पण ती लगेच गुडघ्यांवर जमिनीवर कोसळली. ती गर्जना मानवी किंकाळी नव्हती. ती एका आईची किंकाळी होती, जी गेल्या 3 वर्षांपासून त्या गुदमरवून टाकणाऱ्या तळघरात भिंतींमध्ये विठाने जकडून यातना भोगत होती. कावेरी देवीने मोठ्या ऐटीत आपल्या फाटलेल्या रक्ताने माकलेल्या साडीचा पदर वर ओढला. आगीच्या धुरामुळे काळवंडले असूनही तिच्या हातावर एक गडद लाल रंगाचे जन्मचिन्ह दिसले आणि त्याच्या अगदी खाली तिच्या कावेरी नावाचा एक जुना निळ्या रंगाचा टॅटू स्पष्टपणे दिसत होता. तू ही जन्मकून नाकारशील का? कावेरी देवीने कुणालच्या डोळ्यात डोळे घालून विचारले. तिच्याकडे बोट दाखवत तो म्हणाला, हे ठसे पोलिसांच्या फाईल्समध्ये नोंदवलेले आहेत. ज्या गाडीत तू माझे कपडे घालून एका निष्पाप बेवारस मृतदेहाला जाळलंस, त्या गाडीवर हे ठसे नव्हते. कुणाल, तो रिपोर्ट बदलण्यासाठी तू पोलिसांना लाच दिलीस आणि मी तुझी खरी आई. कावेरी देवीच्या डोळ्यातून अश्रूंऐवजी ज्वालामुखीच्या लावा वाहू लागल्या. तिने आपल्या पायांना बांधलेल्या साखळ्या ओढून काढल्या आणि त्या सर्वांना दाखवल्या. गेल्या 3 वर्षांपासून तू आणि तुझ्या जादूगार पत्नीने मला या भव्य महालात, त्यांनी मला त्या सडक्या तळघरात जनावरासारखं साखळदंडात बांधलं. त्यांनी मला शिळी भाकरी खायला दिली. अगदी पाण्याच्या एका घोटासाठी सुद्धा तळमळायला लावली. मी माझ्याच विष्ठेमध्ये जमिनीवर पडून होती. आणि त्यात भर म्हणजे तू तुझ्या श्रीमंत मित्रांसोबत विदेशी दारू पिऊन तुझं यश साजरं करत होतास. तुझं 20 कोटी रुपयांचं खोटं जगासमोर उघडकीस येऊ नये म्हणून तू माझा श्वासच कोंडला होतास. हे शब्द ऐकून सभेत उपस्थित असलेल्या अनेक महिलांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. काही जणी तिरस्काराने दुसरीकडे वळल्या. पोलीस इन्स्पेक्टरचा संताप अनावर झाला. त्याने तात्काळ आपल्या 2 कॉन्स्टेबल्सना इशारा केला. जा, घराच्या मागच्या बाजूने बाथरूमचा दरवाजा तपासा. पटकन. 2 कॉन्स्टेबल बंगल्याच्या ज्या भागात आग कमी होती तिकडे आणि बाथरूमकडे धावत गेले. ते काही मिनिटातच परत आले. त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा तिरस्कार, भीती आणि मळमळीचे भाव होते. त्यांनी नाकावर रुमाल धरले होते. साहेब, एक कॉन्स्टेबल थरथरत्या आवाजात इन्स्पेक्टरला म्हणाला, तिथे खाली, तिथलं दृश्य म्हणजे नरक आहे. परिस्थिती त्याहूनही वाईट आहे साहेब. तळघराचा जड लाकडी दरवाजा तुटलेला आहे. आतमध्ये मिट्ट काळोख आणि दमटपणा आहे. जमिनीवर एक सडलेला गालिचा पडलेला आहे आणि रक्ताने माखलेली एक लोखंडी साखळी भिंतीला बांधलेली आहे. तिथे खुणा आहेत आणि कोपऱ्यात किड्यांनी भरलेलं सडलेलं अन्न पडलं आहे. साहेब, तिथे माणसाला एक दिवस सुद्धा जगणं अशक्य आहे. ही म्हातारी तिथे 3 वर्षे कशी जगली हा एक चमत्कारच आहे. साहेब, तो अहवाल ऐकताच कुणालचा 20 कोटी रुपयांचा स्वाभिमान, त्याचा सगळा प्रभाव, त्याची प्रतिष्ठित प्रतिष्ठा, समाजसेवक असल्याचा त्याचा अभिमान, सगळं काही त्या लॉनवर एका क्षणात राखेत बदलून गेलं. त्याच्यासोबत उभे असलेले शहरातील मंत्री आणि व्यापारी तिरस्काराने थुंकत मागे सरकले. हरामखोर, एक व्यापारी कुणालवर थुंकत म्हणाला, आधी तुझ्या आईला दफन केलं आणि आम्हाला इथे घेऊन आला. तो पार्टी देत होता. तू नीच माणूस. विशाखाला आता सुटका अशक्य वाटली.
तिच्या डिझायनर साड्यांचा अभिमान धुळीला मिळाला होता. चिखलाने माखलेले हात घेऊन ती स्वतःला जमिनीवर ओढत होती. ती कावेरी देवीच्या चरणी आली. तिने तिचे मळलेले पाय घट्ट धरले. आई, मला माफ कर. आई. विशाखा कुत्र्यासारखी गयावया करत होती. तिचे कपाळ अश्रूंनी भिजले होते. ती त्या साखळींनी जखडलेली आपले पाय चोळत होती. आपल्याकडून खूप मोठी चूक झाली. आम्ही लोभाने आंधळे झालो होतो. आई, अवनीसाठी मला माफ कर. मला तुरुंगात पाठवू नकोस. आई, माझी मुलगी अनाथ आहे. माफ करा. कावेरी देवीने तिचा पाय इतक्या तीव्र द्वेषाने आणि ताकदीने मागे खेचला जणू काही ती एका घाणेरड्या विषारी गटारातून किडा काढत असावी. विशाखा चिखलात तोंडावर पडली. विशाखा, तुझ्या क्षमेचं ठिकाण त्या बाथरूमच्या अंधारात आहे. प्रत्येक शब्द चावत कावेरी देवी भयावह स्वरात म्हणाल्या, तुम्ही दोघांनी मला फक्त घरातून बाहेर काढलं नाही, तुम्ही एका जिवंत माणसाला मारलं. तू तुझ्या आईची हत्या केलीस. तू माझ्या आयुष्याचा सौदा केलास. त्या अंधारात जेव्हा मी पाण्याच्या एका थेंबासाठी तळमळत होते तेव्हा तुझं प्रेम कुठं होतं? आज तुझ्या पापांचा हा महाल जळून खाक झाला आहे आणि तुमचा करोडोंचा प्रभाव आज यात रस्त्यांवर धुळीसारखा जळत आहे. इन्स्पेक्टरने आपली काठी जमिनीवर आपटली आणि पुढे जाऊन कुणालच्या डिझायनर सूटची कॉलर इतक्या निर्दयपणे पकडली की कुणालच्या मानेच्या नसात ताणल्या गेल्या आणि तो वेदनेने विव्हळला. एका जीवन विमा कंपनीसोबत 20 कोटी रुपयांचा मोठा घोटाळा, एक निरपराध व्यक्तीचा मृतदेह जाळणे, स्वतःच्या आईला मृत सिद्ध करणे आणि त्यांना वर्षानुवर्ष कोठडीत कैद आणि छळ. आपल्या कमरेच्या पट्टीतून जड हतकड्या काढत इन्स्पेक्टर म्हणाला, कलम 302, 420 आणि 307 अन्वये आता हेच तुमचं आणि तुमच्या पत्नीचं संपूर्ण आयुष्य आहे. कुणाल, तू तुझा वेळ तुरुंगातील सर्वात अंधाऱ्या आणि जीर्ण कोठडीत घालवशील. तुला फाशी देण्यासाठी मी स्वतः साक्ष देईन. पोलीस अधिकाऱ्यांनी शहरातील सर्व प्रतिष्ठित, श्रीमंत आणि चमकणाऱ्या मीडिया कॅमेऱ्यांसमोर कुणाल आणि विशाखा यांना हातकड्या घालण्यात आल्या. हातकड्यांचा क्लिक आवाज कुणालच्या कानात त्याच्या स्वातंत्र्याच्या मृत्यूसारखा घुमला. ते दोघेही वेडे होते. कुणालची उच्च भ्रू प्रतिष्ठा आता राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर एका भयानक गुन्हेगाराच्या रूपात लिलावात विकली जात होती. आई, मला वाचव. आई, मी बर्बाद झालोय. आई, मी तुरुंगातच मरेन. कुणाल जनावरासारखा किंचाळत आपल्या आईकडे पाहत पोलीस व्हॅनकडे ओढला जात होता. कावेरी देवी मात्र आपल्या जागी एका खडकासारखी अढळ उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते. तिचे हृदयही द्रवत नव्हते. त्या 65 वर्षीय महिलेच्या डोळ्यात केवळ मृत्यूचा चेहरा होता. तिला न्याय मिळवून देण्याचा तिचा दृढ निश्चय होता. 3 वर्षापूर्वीच तू बर्बाद झाला होतास कुणाल. आणि ज्या रात्री तू माझं दुधाचं कर्ज 20 कोटी रुपयांना विकलंस त्याच रात्री तुझा मृत्यू झाला. कावेरी देवी भयानक स्वरात म्हणाल्या, तू मला त्या अंधाऱ्या तळघरात पुरलंस नाही का? आता तू आयुष्यभर त्या तुरुंगाच्या कोठडीत सडशील जिथे तुला सूर्यप्रकाश सुद्धा दिसणार नाही. जा, आत्ता जा, पण तुमच्या मृत्यूची वाट बघा. विशाखा आणि कुणाल यांना एका पोलीस व्हॅनमध्ये कोंबण्यात आले. सायरन वाजवत पोलीस वाहने वेगाने निघून गेली आणि त्यांचा स्वाभिमान कायमचा चिरडून टाकला. कुणालच्या पापांचे आणि अंधपतनाचे शेवटचे चिन्ह असलेला तो जळणारा 4 मजली बंगला आता नाहीसा झाला होता. माध्यम प्रतिनिधी आणि पाहुणे हळूहळू आणि शांतपणे निघून जात होते.
कावेरी देवी त्या लॉनवर एकट्या उभ्या होत्या. ती तिथेच उभी होती. तिने त्या जळत्या घराकडे, त्या कोसळणाऱ्या भिंतींकडे शेवटचा एक कटाक्ष टाकला. गेल्या 3 वर्षांपासून तिच्या हृदयात खदखदत असलेला घुसमट, नरक यातना, अश्रूंचा महासागर, हे सगळं आज नाहीसं झालं होतं. तो आगीच्या ज्वाळांमध्ये कायमचा जळून राख झाला होता. आज ती केवळ कागदावर मृत असलेली आई केवळ पुन्हा जिवंत झाली नव्हती, तर तिने आपल्या खुनी मुलाला जिवंतपणीच नरकात ढकलले होते. एक असे ठिकाण जिथून मृत्यू सुद्धा त्याला मुक्त करू शकला नाही. नियतीने आपला न्याय दिला होता आणि तो न्याय इतका भयंकर होता की भावी पिढ्या कुणालच्या नावावर थुंकतील. कुणालने फायद्यासाठी आणि पैशासाठी स्वतःच्या आईला मृत घोषित केले. ज्या व्यक्तीने त्याला जन्म दिला आणि वाढवले, त्याच व्यक्तीचा तो इतका गंभीर विश्वासघात करत आहे याची त्याला जाणीव नव्हती. यावरून हे दिसून येते की जेव्हा लोभ माणसावर हावी होतो तेव्हा तो बरोबर आणि चूक यातील फरक विसरतो, पण अखेरीस तोच लोभ त्याच्या अंधपतनाचे कारण ठरतो. ही कथा सुद्धा कुणालनेच लिहिलेली आहे. राजवाडा, त्याचा सन्मान आणि त्याची असत्ये, एका रात्रीत सर्व काही जळून खाक झाले. कावेरी देवीने आपल्या मुलासाठी सर्वस्व त्यागले, पण त्या बदल्यात तिला जे मिळाले ते अमानवीय होते. ही क्रूरता होती. यातून आपल्याला शिकायला मिळते की आपल्या आयुष्यात आई वडिलांना सर्वोच्च स्थान असते. त्यांचा अनादर करणे किंवा त्यांच्याशी अयोग्य वागणूक देणे हे केवळ नैतिक दृष्ट्याच चुकीचे नाही, तर याचे परिणाम गंभीर आहेत. जो मुलगा आपल्या आई वडिलांचा अनादर करतो त्याला कधीही खरे यश किंवा शांती मिळू शकत नाही. सत्य कधीही लपवता येत नाही. कुणालने कितीही प्रयत्न केला तरी त्याने आपल्या आईला ती मेली आहे असे भासवून तिची फसवणूक केली, पण अखेरीस सत्य समोर आले. 3 वर्षे लपवून ठेवलेले ते सत्य एका आगीच्या घटनेतून जगासमोर उघड झाले. ही कथा आपल्याला शिकवते की खोटेपणा आणि फसवणूक काही काळासाठी लपवता येतात, पण कायमस्वरूपी नाही. परिस्थिती कोणतीही असो, सत्यामध्ये समोर येण्याची शक्ती असते. माणसाच्या कर्मांना नेहमीच फळ मिळते. कुणाल आणि विशाखा यांना त्यांच्या कृत्यांचे परिणाम भोगावे लागले. त्यांनी एका आईला अंधारात कैद केले आणि अखेरीस ते स्वतःच त्या अंधाराच्या तुरुंगात अडकले. ही कथा हे स्पष्ट करते की या जगात प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्माची किंमत चुकवावी लागते. चांगले केल्यास चांगले फळ मिळते आणि वाईट फळही याला उशीर होऊ शकतो, पण न्याय मिळतोच. कावेरी देवींनी आपल्यावर झालेल्या अत्याचारांचा खुलासा केला आहे. धोका असूनही तिने आपली नात अवनीला वाचवले. यावरून आई किंवा आजीचे मन किती मोठे असू शकते हे दिसून येते. ती स्वतः पेटत्या आगीत उतरली, पण आपल्या नातीला सुरक्षित बाहेर आणले. ही गोष्ट आपल्याला प्रेरणा देते. एखाद्या व्यक्तीने कितीही दुःख सोसले तरी खरी माणुसकी आणि प्रेम कधीही संपत नाही. अहंकारामुळे अधपतन अटळ आहे. कुणालचे लक्ष त्याच्या संपत्त्या, प्रतिष्ठा आणि सामाजिक प्रतिमेवर केंद्रित आहे. तो खूप गर्विष्ठ होता, पण सत्य समोर येताच त्याचा सगळा गर्व धुळीला मिळाला. यावरून हे दिसून येते की अहंकार नेहमीच माणसाच्या अधपतनाकडे नेतो. जी व्यक्ती स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजते त्याला जेवढे अधिक समजले जाते तेवढा त्याचा विनाश अधिक विनाशकारी होत जातो. अखेरीस पोलीस कुणाल आणि विशाखाला अटक करतात आणि त्यांना त्यांच्या गुन्ह्यांसाठी शिक्षा होणार असते. यातून हे दिसून येते की कधी ना कधी कायद्याचा विजय होतोच. एखादी व्यक्ती कितीही शक्तिशाली किंवा प्रभावशाली असली तरी ती कायद्यापासून सुटू शकत नाही.
या कथेत एका मुलाची कहाणी आहे ज्याने पैशासाठी आपले नाते विकले आणि एका पत्नीची, जी एक आई आहे जिने कोणत्याही परिस्थितीत आपले नाते जपले. यामुळे आपल्याला खरी नाती काय असतात आणि त्यांचे मूल्य काय असते यावर विचार करण्यास भाग पडते. पैसा आणि मालमत्ता खऱ्या नात्यांची जागा कधीही घेऊ शकत नाहीत. सरते शेवटी ही कथा आपल्याला शिकवते की जीवनातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टी पैसा नसून माणुसकी, नातेसंबंध आणि नैतिकता आहेत. जर आपण या गोष्टी गमावल्या तर आपल्याकडे कितीही संपत्ती असली तरी आपण आपली सर्व शक्ती गमावून बसू, तरीही आपण आतून रिकामे आणि उद्ध्वस्त राहतो. म्हणून आपण नेहमी योग्य मार्ग निवडला पाहिजे. आपल्या आई वडिलांचा आदर केला पाहिजे आणि लोभ टाळला पाहिजे. ही केवळ एक कथा नाही तर एक इशारा आहे की जर एखादी व्यक्ती स्वार्थाने आंधळी होऊन नातेसंबंधांना पायदळी तुडवते तर त्याचे परिणाम विनाशकारी ठरू शकतात. सत्य, न्याय आणि माणुसकी यांचा नेहमीच विजय होतो. जगाचा राजा असलेला आपली शक्ती चिरडून टाकतो आणि अखेरीस एका विनाशकारी परिणामाला सामोरा जातो. मार्ग कितीही खडतर असला तरी सत्य, न्याय आणि माणुसकीचा नेहमीच विजय होतो. मित्रांनो, तुम्हालाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.